टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीमध्ये आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या तिघांवर आता वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं होतं। तेव्हा आघाडीतल्या घटक पक्षाच्या प्रमुखांनी निमंत्रण दिलं तरच बैठकीत सामील होऊ असं आंबेडकर यांनी सांगितलं होतं। त्यानुसार त्यांना 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलं। तर आपण पाहतोय पटोले आणि थोरात यांच्यावर आणि यासोबतच अशोक चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे। 30 जानेवारीच्या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होते का ते पाहावं लागणार आहे।